मित्रहो, 1 मेला आपण सगळ्यांनी महाराष्ट्र दिन साजरा केला. महाराष्ट्राचा हा 67वा वर्धापन दिन होता आणि त्याच वेळेला पुण्यापासून 51 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोरमध्ये आणि भोरपासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरसापूर या गावामध्ये एका चिमुकलीवर बलात्कार झाला. या चिमुकलीवर बलात्कार करणारा जो नराधम आहे, त्याने या आधी सुद्धा केलेली कृत्य ही समाजाला माहिती होती, पोलिसांना माहिती होती. हा नराधम जामिनावर होता आणि त्यानंतर त्याने तिसऱ्यांदा आपल्या 67 वर्षाच्या आयुष्यात जे काही केलंय, त्याने संपूर्ण पुणे जिल्हा नव्हे, महाराष्ट्रच नव्हे, तर देशही हादरून गेलेला आहे. पण आत्ता या नराधमाचं नेमकं काय करायचं याच्यासाठी हजारो नागरिक भोरच्या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आता मुख्यमंत्री आणि सरकारची एक विलक्षण गोची झालेली आहे. काय आहे ही गोची? मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रहो. पुण्यातल्या भोर या तालुक्यामध्ये एक नसरापूर नावाचं गाव आहे. नीरा नदीच्या काठावर असलेल्या या नसरापूरमध्ये 13 किलोमीटर अंतरावर, भोरपासून 13 किलोमीटर अंतरावर या नसरापूर गावातल्या एका नराधमाने 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्यंत अमानुष असा अत्याचार केलेला आहे. तिचं लैंगिक शोषण केलेलं आहे आणि त्यानंतर तिची हत्या करून तिला तिच्या आजीच्याच गोठ्याजवळ असलेल्या गायीच्या शेणाच्या ढिगाखाली तिला लपवून ठेवलेलं होतं. आता या सगळ्या घटनेचा प्रचंड संताप हा भोरमध्ये आणि भोरच्या आसपासच्या म्हणजे नसरापूरच्या आसपासची जी पंचक्रोशी आहे, त्या पंचक्रोशीतले सगळे नागरिक आता रस्त्यावर उतरलेत. प्रचंड मोठा जनसमुदाय तिथे संतप्त झालेला आहे. पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांना कळत नाहीये, की लोकांचा संताप नेमका कसा नियंत्रित करायचा. त्याचं झालं असं, नसरापूर या गावात एक चिमुकली आपल्या आजीकडे राहायला आली होती आणि तिथेच असलेल्या एका 67 वर्षाच्या इसमाने तिला "तुला वासरू दाखवतो, माझ्याबरोबर चल" असं सांगून जवळच्या गोठ्यात नेलं. हा गोठा तिच्या आजीच्याच मालकीचा होता आणि तिथे तिच्यावर अमानुष असा अत्याचार केला. दुपारी 3 वाजता ही मुलगी घरातून खेळता-खेळता बाहेर गेली आणि तासभर झाला तरी मुलगी परत येत नाहीये. हे लक्षात आल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हे तपासण्यात आलं, की मुलगी कुठे गेली आहे. मुलगी गोठ्याच्या दिशेनं जाताना तपासणी करणाऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर शोधाशोध करण्यात आली. पण शोधाशोध करून काही लक्षात येत नव्हतं. पण तिथे एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे एक नराधम त्या चिमुकलीला घेऊन त्या गायीच्या गोठ्याकडे चाललेला सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसला. आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींना शोध घेण्याची जी मोहीम सुरू झाली, त्यातून या नराधमाचा जो काही फोटो आहे, त्याची जी काही प्रतिमा आहे, ती त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसली आणि त्यानंतर ग्रामस्थांनी त्याला शोधायला सुरुवात केली. त्याची शोधाशोध सुरू केल्यानंतर याच भागातल्या बनेश्वर फाट्याजवळ हा नराधम काही संतप्त तरुणांना दिसला. तिथे त्याला पकडण्यात आलं आणि त्याच्याकडून माहिती घेण्यात आली आणि त्यांनी स्वतः जाऊन ती जागा दाखवली, जिथे त्याने त्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले आणि तिला तिथे जवळ असलेल्या शेणाच्या ढिगाखाली लपवून ठेवलं. प्रचंड संतप्त झालेल्या या सगळ्या नागरिकांनी राजगड पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि मग त्यानंतर पोलिसांनी या नराधमाला अटक केली. पोलिसांनी या नराधमाला जरी अटक केली असली, तरी याच्या आधी 1998 साली आणि 2015 साली याच नराधमाने 2 वेगवेगळ्या लोकांवर अत्याचार केलेत. आपल्या सख्ख्या भावाच्या मुलीवर याने अत्याचार केलेला आणि त्या अत्याचाराच्या वेळेला सुद्धा त्याला अटक करण्यात आली होती. तेव्हाही तो जामिनावर सुटला. त्यानंतर त्याने एका 65 वर्षाच्या महिलेवर सुद्धा अत्याचार केला आणि 2015 ला सुद्धा तो जामिनावर सुटला. आता याला पुन्हा जामीन मिळू नये हीच इथल्या ग्रामस्थांची अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर पोलिसांनी याला फाशी द्यावी या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी काल तर या सगळ्या संतप्त नागरिकांनी
जे काही आपल्या पंचक्रोशीमध्ये नागरिक होते त्या सगळ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आणि आज तिथे मोर्चा सुरू झाला. हजारो नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले. भैरवनाथ मंदिर भागातून हा मोर्चा सुरू झाला आणि जवळपास 2.5 ते 3 तास लोक या मोर्चात आणि या संतप्त मेळाव्यामध्ये या नराधमाच्या विरोधात भाषण करत होते. पोलिसांच्या बाबतीत संताप व्यक्त करत होते. सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल जाब विचारत होते. इथे अनेक लोकप्रतिनिधी पोहोचले. मग त्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर, रोहित पवार असतील, या सगळ्यांनी थेट घटनास्थळी भेट दिली. महिला आणि बालकल्याण मंत्री असलेल्या आदिती तटकरेंनी याच्यामध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं. त्या स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलल्या. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण सगळ्या परिस्थितीची माहिती घेतली. इथले जे एसपी आहेत संदीप कुमार गिल यांनी या संपूर्ण घटनेच्या बाबतीतलं गांभीर्य कायम ठेवलेलं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांना त्यांनी माहिती दिली. आता या नराधमाला एका अशा ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे की संतप्त जमावाला ती जागा कळू नये. त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. पण हे सगळं होत असताना याला पुन्हा जामीन मिळू नये हीच इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे. आणि ही जी संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे कळली, अन्यथा ही कदाचित ती कळू शकली नसती. इतकी ही चिमुकली लहान होती. एक आरोपी जेव्हा समाजातला, परिसरातला, गावातला सातत्यानं अशा गोष्टी करतोय आणि त्याला जामीन मिळतोय, हीच इथल्या लोकांची सगळ्यात मोठी संतापाची भावना आहे. आता या संदर्भामध्ये रोहित पवार यांनी इथे या ग्रामस्थांना भेट दिल्यानंतर ग्रामस्थांचा एकूणच संताप आणि ग्रामस्थांना काय म्हणायचंय हे आपण आधी संक्षिप्त स्वरूपात बघूया आणि त्यानंतर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम काय सांगतायत. दुसऱ्या बाजूला या घटनेचं राजकारण कोणी करू नये ही तर आपली सगळ्यांची माफक अपेक्षा आहे. पण आता परिस्थिती अशी झालेली आहे की महाराष्ट्र खरंच सुरक्षित आहे का? की अशा घटना वारंवार घडून देखील कायद्यातल्या पळवाटा आणि वकिलांची आणि एकूणच पोलीस तपासाची ढिसाळघाई याच्यामुळे अशा आरोपींचं फावलंय का? हा सुद्धा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. सगळ्यात आधी आपण बघूया इथले ग्रामस्थ कशा स्वरूपात संतप्त झाले, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि त्यानंतर आपण रोहित पवार काय म्हणतायत हे सुद्धा बघूया. 15 मिनिटात येतात, 15 मिनिटात इथं. आज आपल्या राज्यामध्ये दिवसाला 24 बलात्कार या घटना तिथं घडत आहेत. म्हणजे तासाला एक घटना घडत आहे. 50,000 महिलांच्या बाबतीत अत्याचार झालेले गुन्हे दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत आहेत. म्हणजे कुठंतरी या महाराष्ट्रामध्ये जी काय कायदा व सुव्यवस्था पाहिजे, ज्या पद्धतीची पाहिजे, दुर्दैवाने ती त्या ठिकाणी दिसत नाही. त्याच्याच बरोबर जे काही आपले ऑनलाईन जे काही कलम असतात त्याच्याबद्दल सुद्धा काही कडक गोष्टी केल्या होत्या. पण आम्हाला असं कळालं की केंद्र सरकारचं मत न आलं, एवढं कडक केल्यानंतर खरंच तुमचा तपास होईल का अशी शंका तिथे व्यक्त केली. परत तो कायदा खाली आलाय. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये एक दिवसीय कुठेतरी अधिवेशन सरकारकडनं घेण्याची भूमिका मांडली जाते. कुठल्या तरी एका केंद्रातल्या पार्लमेंटमध्ये जो डिलिमिटेशन कायदा हा खालीच झाला त्याच्या बाबतीत मला एक म्हणणं आहे की ते नंतर ठेवा. आधी पहिला शक्ती कायदा या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे. यासाठी पुढच्या काही दिवसांमध्ये सरकारकडनं तिथं एक स्पेशल अधिवेशन महाराष्ट्रामध्ये घेतलं गेलं पाहिजे आणि त्यातून असा कायदा बनवा ही आमची मागणी आहेच. पण इथं असणाऱ्या प्रत्येकाची मागणी चर्चेत सुद्धा मुलं आणि खास करून युवा वर्ग बोलत होता, कायदाच असा बनवा की लोक तिथं घाबरले पाहिजे. त्यामुळे तो शक्ती कायदा आणण्यासाठी एक स्पेशल सिटिंग सेशन या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे अशी आमची या आजच्या दिवशी लोकांची चर्चा केल्यानंतर या ठिकाणी मागणी आहे. आता आपण पाहिलं की ग्रामस्थांची काय नेमकी संतप्त भावना कशासाठी आहे, रोहित पवार काय म्हणतायत हे सुद्धा आपण पाहिलं. राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणतायत ते बघूया. कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे सगळं लवकरात लवकर प्रकरण फास्ट ट्रॅकवर न्यावं अशी इथल्या ग्रामस्थांची भूमिका आहे. पण बऱ्याचदा
तपासामध्ये जे स्थानिक पोलीस असतात किंवा तपास अधिकारी असतात यांच्याकडून अक्षम्य हेळसांड केली जाते. पण पुणे ग्रामीणचे जे पोलीस अधीक्षक आहेत संदीप कुमार गिल त्यांनी सांगितलेले 14 दिवसाच्या आत याच्या संदर्भातली चार्जशीट दाखल केली जाईल. नागरिकांची अशी मागणी आहे की या नराधमाला वकील पुरवला जाऊ नये, पण असं काही होत नाही. न्यायालयीन प्रक्रियेमुळे आणि या आपल्या एकूणच न्याय व्यवस्थेमुळे ज्या गोष्टी अनिवार्य आहेत त्या आता कराव्याच लागतात. पण हे करत असताना पोलीस म्हणा किंवा या संदर्भातले पुरावे म्हणा, लोकांनी आता इथे शांतता प्रस्थापित करणं हे अभिप्रेत आहे. कारण हा जो पुणे बेंगलोर हायवे जो आहे तो लोकांनी जाम केला होता. तासनतास एक तर गेले 3 दिवस या संपूर्ण परिसरातली म्हणजे पुणे किंवा मुंबई पुणे इथली जी काही प्रवासी वाहतूक होती ती 3 दिवस खोळंबलेली आहे. मोठ्या सुट्ट्या आहेत. पोलीस प्रशासनावर ताण आहे आणि अशा वेळेला पुणे ग्रामीणमध्ये सुद्धा या संतप्त घटनेमुळे झालेला जो काही जनक्षोभ आहे, हा जनक्षोभ आता मुख्यमंत्री नेमका कसा नियंत्रणात आणणार, हेच इथलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. पोलिसांसमोरचं आणि प्रशासनासमोरचं. राज्याचे मुख्यमंत्री या बाबतीत काय म्हणतायत ते आधी आपण बघू. पुणे जिल्ह्यातली जी घटना आहे ही अतिशय निंदनीय, अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे. 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमानं त्या ठिकाणी अत्याचार केलाय आणि तिचा खून देखील केलेला आहे. आरोपीला अटक झालेली आहे. आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भ देखील त्या ठिकाणी दिसत आहेत. एकूणच या घटनेतनं समाजामध्ये मोठा रोष आहे. सगळ्यांनाच या घटनेमुळे त्या मुलीच्या बद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटते. आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ. स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू. स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत. आता आपण पाहिलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपली स्वतःची जी काही भावना आहे ती व्यक्त केलेली आहे. त्याच वेळेला त्यांनी पोलिसांनाही निर्देश दिलेले आहेत. पण हे सगळं करत असताना समाजाचं सुद्धा तितकंच मोठं जे काही जबाबदारीचं काम आहे ते हे आहे की आता तिथे शांतता प्रस्थापित होणं हे सुद्धा गरजेचं आहे. कारण या अशाच जनक्षोभातून अशांतता येते आणि अशांततेमध्ये काही गोष्टी अशा घडून जातात की ज्या नियंत्रणात आणणं पोलिसांना आणि सरकारलाही डोईजड होतं. जी समस्या घडली किंवा जी गोष्ट घडली ती प्रचंड दुर्दैवी आहे. एका चिमुकलीचा, एका तानुलीचा हकनाक बळी गेलेला आहे. एका नराधमाने तिला शिकार बनवलं आणि त्यानंतर तिची हत्या केली. ही प्रचंड संतापजनक अशी गोष्ट आहे. पण या सगळ्यावरती आता नेमकं सरकार म्हणून आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस किती त्वेषानं तुटून पडतात यावरच हा जनक्षोभ शांत होणं हे अवलंबून असेल. पण त्याच वेळेला समाजामध्ये, वस्तीमध्ये, गावामध्ये असे जे काही सातत्यानं अशा पद्धतीचे गुन्हे करणारे जे सिरियल किलर आहेत यांच्या बाबतीत आता समाजाने सुद्धा एक ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. कारण अशा गावांमध्ये, अशा वस्त्यांमध्ये ज्या वेळेला अशी घटना घडते त्यावेळेला शिक्षा भोगून आल्यानंतर सुद्धा या सगळ्या नराधमांबरोबर समाजातले काही घटक हे अगदी साळसूदपणे आणि नेहमीसारखं वागत असतात. या सगळ्या गोष्टींचा चुकीचा अर्थ हे नराधम आणि हे आरोपी काढत असतात आणि त्यातून पुन्हा पुढच्या गोष्टी करण्यासाठी ते सज्ज होत असतात. पण आता समाजानेच या बाबतीमध्ये योग्य ती अद्दल या सगळ्या लोकांना बहिष्काराच्या माध्यमातून असेल किंवा आणखी वेगळ्या गाव पातळीवरच्या सावधानतेच्या उपायामुळे असेल, समाजाने या सगळ्या नराधमांना अद्दल घडवण्याची गरज आहे. आणि ते जर घडवू शकलो आपण तरच कायदा प्रभावशाली काम करतोय असं आपल्याला दिसून येईल. अन्यथा कायदा हा शेवटी कागदावर असतो आणि कागद प्रशासन आणि पोलीस रंगवत असतात. ते जसं रंगवतील तसं न्यायालय निर्णय देत असतात. आता या भोरच्या घटनेनं एक स्पष्ट झालेलं आहे की अशा पद्धतीचे सातत्यानं गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या बाबतीत सरकारची भूमिका
अधिक कठोर आणि निर्दयी असण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांचं गृह मंत्रालय आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी ही जोपर्यंत अशा नराधमांच्या बाबतीत निर्दयी होत नाही तोपर्यंत अशा अनेक कळ्या खुडल्या जातील, हीच समाजाच्या समोरची सगळ्यात मोठी चिंता आहे. मित्रहो, या सगळ्या संतापजनक प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपल्या संतप्त प्रतिक्रिया नोंदवू शकता. तूर्त मी इथेच थांबतोय. पुढच्या काही गोष्टींसहित आणि घटनांसहित माझ्या सहकाऱ्यांचं आपल्या समोर येणं सातत्यानं सुरू असणार आहे. आपण कुठेही जाऊ नका. या नराधमाच्या बाबतीत काय होतंय, त्याला कोणत्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे, त्याला काय शिक्षा दिली जाणार आहे, त्यासाठी नेमके काय तपास अधिकारी काम करणार आहेत, याच्यावर आपली बारीक नजर असणार आहे. वेळोवेळी त्याचे तपशील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. धन्यवाद.